उम्मत की खिदमत फाउंडेशन, सात सोशल फाउंडेशन पुणे व डॉक्टर पंजाबराव कते फाउंडेशन या अंतर्गत आज आळे कॉलेज येथे अ, मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. आपल्यासोबत फाउंडेशनचे फाउंडर आहेत. याविषयीची अधिकची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आज इथे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. नक्की ह्या कार्यक्रमाचे आयोजन कशाप्रकारे करण्यात आलेले आहे आणि इथे कोणकोणते डॉक्टर्स आज अवेलेबल आहे? धन्यवाद मॅडम. उम्मत की खिदमत फाउंडेशन, सात सोशल फाउंडेशन आणि डॉक्टर पंजाबराव कते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे सलग 4थ्या वर्षी आपण जे आहे हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या आरोग्य शिबिरामध्ये जुन्नर व लगतच्या तालुक्यातले जे नागरिक आहेत ते सहभाग होऊन आणि याचा लाभ घेतात. आणि इथे ह्या शिबिरामध्ये सर्व रोगांची तपासणी मोफत केली जाते. हृदयरोग असो, कॅन्सर असो किंवा इतर सर्व प्रकारचे टेस्ट जे आहेत तेही मोफत केले जातात आणि पुढचे उपचारही आम्ही मोफत करतो. याशिवाय या शिबिरामध्ये जे पेशंट्स आहेत ज्यांना औषधं लिहून दिले जातात, त्या औषधंही आम्ही मोफत त्यांना देतो. आणि या प्रकारे हे यशस्वीरित्या आम्ही शिबिराचं आयोजन करतो. या शिबिरामध्ये डॉक्टर पंजाबराव कथे असतील किंवा सात सोशल फाउंडेशनचे आमचे इरफानभाई सय्यद असतील, तर या सर्वांचं एक बहुमोल सहकार्य आहे. आणि हे सलग 4थं वर्षी आम्ही जे आयोजन यशस्वीरित्या करतोय, तर या सर्वांसाठी एक आमची जी टीम आहे, राजूभाई इनामदार आहेत, वाजिद इनामदार आहेत, सादिकभाई आहेत किंवा आमचे हे सगळे पूर्ण टीम जे आहे, राजू जमादार साहेब आहेत, या सगळ्यांचे जे साथ लाभते त्यामुळे हे शिबिर जे आहे यशस्वी होतं. मी या कॅम्पच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील किंवा इतर तालुक्यातील जे लगतच्या तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आता कॅम्पची सुरुवात झालेली आहे आणि या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग होऊन आणि आपल्या तपासणी करून घ्यावा आणि इथे मोफत उपचार केले जातील, त्यामुळे याचा लाभ घ्यावा हे मी सर्वांना आवाहन करतो. जय हिंद. कते डायग्नोस्टिक सेंटरचे पंजाबराव कते सर देखील आपल्यासोबत आहे, ज्यांचे जुन्नर तालुक्यामध्ये अनेक सेंटर्स आहेत ते. सर, काय सांगाल? गेली अनेक वर्षे तुम्ही या फाउंडेशन सोबत काम करत आहात. आज इथे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. काय सांगाल? उम्मत की खिदमत आणि संकल्प फाउंडेशन गुलाब नबी शेख साहेबांच्या माध्यमातून हे वर्षानुवर्षापासून चालू आहे. त्यांचा हा खूप स्तुत्य उपक्रम आहे जुन्नर तालुक्यातल्या आणि आजूबाजूच्या तालुक्यातल्या नागरिकांसाठी. आणि कंटिन्यू जो माणूस समाजासाठी खूप चांगलं काम करतो, तर त्यांच्या पाठीमागं नेहमी डॉक्टर कथे फाउंडेशन त्यांच्यासोबत असते. कारण की यांचं कार्य इतकं चांगलं आहे की दररोजच्या ज्यांना सहारा नाही आहे त्यांच्यासाठी टिफिनची त्यांनी सेवा केलेली आहे. दररोज ज्या पेशंटकडे पैसे नाही आहेत, त्यांना टेस्ट करण्याकरता पैसे कमी पडतात, तर त्यांच्या ते फाउंडेशन त्यांना मदत करते. मग याच पद्धतीनं डॉक्टर कथे फाउंडेशन या कॅम्पमध्ये पूर्णपणे ताकदीनं उतरून या गरीब लोकांसाठी, गरजू लोकांसाठी आम्ही हे कॅम्प भरवतो. आज या ठिकाणी खिदमत फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय हाजी नबी साहेब आणि कथे साहेबांचं जे काही त्यांची संस्था आहे, या दोन्ही तिन्ही संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आज मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे. आणि ह्या मेडिकल कॅम्पमध्ये सर्वात म्हणजे महत्त्वाची बाब अशी आहे का जे मोठे मोठे म्हणजे आजारावर आहे, खास करून कॅन्सरचे स्पेशलिस्ट या ठिकाणी डॉक्टरसाहेब आहेत. त्यांच्याकडे कॅन्सरच्या मोठ्या सर्जरी केली जातात. हार्टच्या सर्जरी, हार्टचे काही असतील त्याबद्दल त्यांचा फ्री उपचार केले जातात. म्हणजे जे कॉस्टली, जे सामान्य माणूस ज्या फील्डमध्ये जाऊन आपला इलाज आर्थिक अडचण असल्यामुळे करू शकत नाही, त्या सर्व बाबींचा फायदा या ठिकाणी आज ह्यांना सामान्य माणसाला मिळणार आहे. तर माझं फक्त या ठिकाणी एवढंच आव्हान आहे का ज्या लोकांना मोतीबिंदूच्या माध्यमातून काही आजार असतील, डोळ्याच्या माध्यमातून काही आजार असतील, डोळे, त्याच्यानंतर हार्ट आणि त्यानंतर कॅन्सरसारखे जे रोग ज्या सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येतात, अशा अशा आरोग्य रोगासाठी या ठिकाणी मोफत इलाज या ठिकाणी केला जातो. तर मी ह्या सर्वांचं, ह्या डॉक्टरच्या सगळ्या टीमचं, कारण हे म्हणजे लई मोठं काम आहे आणि ह्या मोठ्या कामामध्ये हे आपलं एवढं म्हणजे आवर्जून या ठिकाणी उपस्थित लावतात, आपलं योगदान देतात. ह्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि लोकांना आव्हान करतो का असे जे मेडिकल कॅम्प होतात, या मेडिकल कॅम्पमध्ये त्यांनी जाऊन त्याचा लाभ घ्यावा. आणि ह्या सर्व डॉक्टरांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर गौरव जयस्वाल सर देखील आलेले आहेत जे की डॉक्टर तळेगाव दाभाडेवरून आलेले आहेत सर, आपण पाहतो की सध्या कॅन्सरचे पेशंट खूप वाढलेले आहेत या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? कॅन्सरच्या होऊ नये यासाठी काय संदेश द्याल किंवा काय माहिती सांगाल? पहिलं तर हार्दिक शुभेच्छा. हे कॅम्प आयोजन केलं आहे उम्मत फाउंडेशन, कथेचं डायग्नोस्टिक फाउंडेशन. आणि इकडे जो लोकल सगळे डॉक्टर आणि हाय डिग्निटीज आहेत त्यांचे भरपूर सपोर्ट आहे. कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे त्यांच्यासाठी तर जो माहिती आहे सगळे लोकांना आहे की तुम्ही जेवण छान करा, व्यायाम करा, तुमचं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर लगेच लक्ष द्या आणि जवळ डॉक्टरला तुम्ही दाखवा. तुमचं काय पोटामध्ये त्रास आहे, काही गांठ आहे, ज्यांचं काय साईज कमी नाही होतं, हळूहळू वाढत आहे, तोंडामध्ये काय छाले आहे, तोंड आली आहे,
आणि याबद्दल आमच्या हॉस्पिटलतर्फे बुधवारी इकडे OPD करतो आहे कॅन्सरच्या पेशंटसाठी. मी स्वतः येतील इकडे आणि आमचं जो हॉस्पिटल आहे तिकडे महात्मा ज्योती फुले, CGHS आणि अनेक इन्शुरन्स पॉलिसीज आहे, स्कीम्स आहे आणि त्यांच्या माध्यमामध्ये आम्ही भरपूर पेशंटला मोफत आणि कमीत कमी दरमध्ये उपचार करतो आहे. तर जर पेशंटला काही शंका आहे, त्रास आहे तर आमच्याकडे येऊ शकतं आणि आज इकडे कॅम्प आहे. कॅम्पमध्ये ब्रेस्ट स्क्रीनिंग, ओरल स्क्रीनिंग आणि पॅप स्मिअर ते एकदम निशुल्क आहे आणि ह्यांचा लाभ घेण्यासाठी कोणा पेशंटला काही शंका आहे तर येऊ शकतं. रोटरी आय हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रशेखर सर देखील आपल्यासोबत आहे. सर, या शिबिरात तुम्ही देखील आलात, काय सांगाल? धन्यवाद. उन्मत की खिदमत फाउंडेशन आणि कथे फाउंडेशन यातर्फे आज आपण आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. रोटरी हॉस्पिटल गेले 2 वर्ष आम्ही जुन्नरमध्ये तिथंच रोटरी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी गेले 40 वर्ष आळेफाटा येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. तर या शिबिरामध्ये जे गरीब लोकांचे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया निघतील ते आम्ही मोफत करून देऊ. रोटरी हॉस्पिटलतर्फे आम्ही ते सर्व शस्त्रक्रिया मोफत करू. धन्यवाद.